कोपरगाव शहरासह सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांचा अखेर उलगडा झाला असून सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। या टोळीने शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारी, ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच कोपरगाव शहरातून एक बुलेट मोटरसायकल चोरी केल्याचं तपासात समोर आलं। मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील निवारा परिसरात 6 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास मोटारसायकल चोरीची घटना घडली होती। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं, ज्यामध्ये तोंड बांधून 3 संशयित इसम हातात कोयते घेऊन मोटारसायकल चोरी करून नेत असल्याचं दिसून आलं। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान सिन्नर पोलिसांनी तपास करत सापळा रचून संशयित आरोपी नामे निलेश दत्तू सोनवणे, वय वर्ष 34, राहणार ब्राह्मणवाडा, तालुका निफाड, रवींद्र प्रभाकर धोकरट, वय वर्ष 27, राहुल विलास गायकवाड, वय वर्ष 23, दोघेही राहणार सोमठाणे, तालुका सिन्नर यांना अटक केली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी सिन्नर परिसरात शेतातील इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची तसेच कोपरगाव शहरातील निवारा परिसरातून बुलेट मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली। तपासादरम्यान आरोपींकडून अंदाजे 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली, इलेक्ट्रिक मोटारी, मोटार मशीन, मोटारसायकल व रोख रकमांचा समावेश आहे। या गुन्ह्यातील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सिन्नर पोलीस घेतात। दरम्यान आज आरोपींना कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणून निवारा येथील चोरीच्या घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यात आला। सिन्नर पोलिसांच्या या कारवाईमुळे कोपरगाव व सिन्नर परिसरातील नागरिकांकडून सिन्नर पोलिसांचं कौतुक होतं। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।